अरे राधा, फोन केली होती का? तुला फोन करायला सांगितलं होतं ना? कुठं फोन करायला सांगितलं होतं मला? तुझे लक्ष कुठं राहते? हा, रात्री दुकानामधून आलो आणि सांगितलं ना तुला. हां, ते जन्माच्या दाखल्यासाठी का? नाही तर का, जन्माचा दाखला काढून ठेवतील म्हणून फोन करशील म्हणलं होतं ना. हो, लावली होती फोन तर लागला नाही ना. आजची 2 तारीख येऊन गेली, 15 तारखेपर्यंतच मुदत आहे ना. हो, तर लागला नाही फोन तर मी का करू तर? लागला नाही तर लावून बघ अजून. तुझ्या मोबाईलवर पाठवलं होतं ना मी, हे डॉक्युमेंट्स लागतात म्हणून. पाहिली नाही का तू? अहो बघितली, पण तिथं तर खूप कागदपत्र मागून राहील बापा. मी काय म्हणते, आता टीसी तर आहे, जन्माचा दाखला कशाला पाहिजे? आता जे कागदपत्र मागत आहे तेच द्यावं लागेल ना. अहो काही सांगा नको. हा सेतू केंद्र आहे ना, काल या सेतू केंद्रामध्ये खूप गर्दी होती. जन्माच्या दाखल्यासाठी खूप बाया आल्या होत्या आणि माणसं पण. सकाळपासून तर 5 वाजेपर्यंत गर्दी होती बापा. पाय बरं, ना तू हातावर हात धरून बसली आहे. मला का माहित काय याच्यासाठी हे रांग आहे म्हणून? मी कशाला जाऊन विचारते? मी म्हटलं असेल बाबा शेतीची काही योजना. मग तुम्ही मला रात्री सांगितलं तेव्हा माहीत. मला माहित होता हे लाडकी बहीण योजना. तुम्हाला माहित होतं तर मग सांगितलं नाही ना? कालच तर रात्री सांगितलं ना. अरे तर सुरू व्हायचीच होती ना. सुरू व्हायचीच होती, बातम्यामध्ये वगैरे सांगत होता. सुरू व्हायचीच होती ना, तुला सांगेन का? तुला शांताराम भाऊला फोन लाव आणि म्हणा जन्माचा दाखला काढून ठेवा म्हणा. मग जाऊन आणून घेऊ वाटल्यास. हो, तर सांगण्यापेक्षा चला ना आता चालले जाऊ आणि जन्माचा दाखला काढून या, आणून घेऊ. कशी गोष्ट करतो, तुझ्या हाताचा आहे का? जन्माचा दाखला तर भेटेल, पण तिथं ग्रामसेवक बाबूची साईन वगैरे लागते ना. ते आले नाही आले माहीत राहते का? कोणत्या दिवशी येतात कोणत्या दिवशी नाही येत? एकच गाव राहते का त्यांना? म्हणून म्हणतो फोन करून सांगून दे. हो हो, लावतो. पण मला सांगा, खरंच मिळतील का 1500 रुपये महिन्याचे? आता फॉर्म भरायला का जाते? का योजना निघाली तर फॉर्म भरायचे नाही तर का? लावून बघ आता लागेल तर. पाण्या पावसाचं कधी कधी कव्हरेज नाही राहत. हो लावतो. आजच जा म्हणा ग्रामपंचायतमध्ये आणि आजच्या आज काढून ठेवा म्हणा. चला ना, झाला ना स्वयंपाक, जेवण करा ना. मग वेळ नाही होत का तुम्हाला? अरे तर पहिले फोन कर ना तू. हो बाबा, तुमच्या समोरच फोन लावतो. झाला, ताट बनवून देते आणि लावते फोन. झाला. हां चल बनवतात. बोल बाई राधा. भाऊ, रात्री फोन लावली होती तर लागला नाही. नाही बाई, सुरूच तर आहेत फोन. होऊ शकते कव्हरेज गिवरेज नाही असेल. झाले का भाऊ? खारी वगैरे पेरून झाले, धुरे वगैरे लावून? हो बाई, एक परकन होती तर आत्ता चालू भरून. वहिनी कुठं वावरात गेला का? नाही, तुझी बहिणी ना ते जंगलात गेली आहे करका आणायसाठी. आता पाण्या पावसात जंगलात गेला का? अरे का करते, तिला म्हणलं नको आणू, वावरातलंच आणू म्हटलं. खाकरा खुकरा तर ऐकली नाही. ते खूप करायचे आहे. वालं उलं जायसाठी 2-4 करका पाहिजेत म्हणते आणि गेली बापा. येतो म्हणत होती 10 वाजेपर्यंत आणि याचीच आहे अजून. राधा, तिकडे पाणी पाऊस कसा आहे? येते ना भाऊ, इकडे पाणी वगैरे आहे चांगला. भाऊ, मी याच्यासाठी फोन केली होती. बोल ना तर बोल, कशासाठी केली होती फोन? मी काय म्हणतो, वहिनीचा फॉर्म भरला का ते लाडकी बहीण योजनेचा? नाही भरून व्हायचंच आहे. ते कागदपत्र पहिले जमा करावं लागतील ना. काय तुला फोन करणारच होतो, बरं झालं तूच केली तर फोन. मी काय म्हणतो भाऊ, लवकर कागदपत्र जमा करा, 15 तारखेपर्यंतच वेळ आहे. हो तर हिचा जन्माचा दाखला आणावा लागेल ना. ना बाई, तू येऊन जा ना. मी दाखला काढून ठेवतो जन्माचा तुझ्या. हो भाऊ, काढून ठेव. उद्या वगैरे येतो मग आम्ही. हो ठीक आहे ना, काढून ठेवतो मी. आता जातो, जेवण गिवण करतो आणि जातो ग्रामपंचायतमध्ये. जन्माचा दाखला काढल्यावरच मी फोन करणार होतो तुला. ते सांगायला बसलंय आमच्या इथं फॉर्म भरणे सुरू झाले म्हणून. तर म्हणून म्हणलं सांगून देतो, वहिनीचाही भरून टाका म्हणून फोन केली होती. हो, आता हिच्या जन्माचा दाखला भेटते का नाही तर का माहीत, नोंदणी केलं होतं का नाही तर हिच्या बापानं. आता तिथं ग्रामपंचायतमध्ये गेल्याशिवाय माहीत नाही होणार. ठीक आहे भाऊ, मग जन्माचा दाखला भेटला की मग फोन कर, मग तसं येऊन जाऊ आम्ही. हो. अरे शांता, काय झालं? हो, काही नाही बाबा, थकला माणूस. पहिलेच म्हणलो तुला, ऐकली नाही तू. वावरातून आणला असता कसं जे खाकरा बिकरा. अहो, खूप करायसाठी ते वेरूचे चांगले होतात ना करका. थोड्या वेळ बसीन म्हणजे मग चांगला वाटेल. अरे सोनू, सोनू. काय झालं पप्पाजी? अरे बेटा, जा आईसाठी पाणी आण बरं. हो. अरे सोनू, हा इरा ठेवून दे तिकडे. अरे सोनू, तिथं हात नको पकडू, मुठीला हात पकड इऱ्याच्या, कापून जाईल हात. शांता, खूप उशीर लावलं ना. तू तर म्हणत होती ना 9:30-10 वाजेपर्यंत येऊन जाऊ म्हणत. आता पाय किती वाजले, तर 11 वाजले. आता का सांगू बाबा यांना का झाला होता म्हणून. शांता, काय झालं? मी काही विचारत आहो. अहो, ते का झाला, रस्त्यावरचे करताना सगळे तोडून नेला होता. मग म्हणून आम्ही थोडा लांब गेला, म्हणून उशीर झाला. मम्मी घे पाणी. हळूहळू पे शांता, हळूहळू पे. मम्मी पाहिजे का अजून पाणी? नाही बेटा, झाला. जेवण केलं का सोनू? हो मम्मी, जेवलो ना. आता बरं वाटून राहिला, एकदम असा वेगळाच वाटत होता, घाबरल्यासारखा. बरं वाटते ना आता? हो.
अरे शांता, राधाचा फोन आला होता. हो का म्हणत होते आता ताई? ते लाडली भवनाचा फॉर्म भरला का म्हणून विचारत होते. हो ताई, पण ते भरतील ना? हो सांगितलं ना, मी दाखला काढून ठेवतो म्हणलं, सांगितलं. मग फोन करतो म्हणलं. अहो, ग्रामपंचायतच्या समोर खूप लाईन लागली आहे बाबा, पण मला लोक दिसले. दाखल्यासाठी आले असतील ना. तुझ्या भावानं काढून ठेवलं का, तर का माहीत, सांगून तर झाला होता काल. गेला का नाही गेला तर पाहायसाठी. का माहित आता? फोन करून पाहून घेशील तू. गेला का नाही तर जा म्हणशील. हो हो, लावीन ना. चल जेवण करून मग मी जातो ग्रामपंचायतमध्ये, तो आणून घेतो बाईचा दाखला जन्मतारखेचा. हो ना, उत्पन्नाचा दाखला लागते ना अजून. हो तर जातो ना, तलाठी ऑफिसमध्ये जातो. हो, तर उत्पन्नाचा दाखला तुमच्याच नावाचा पाहिजे ना? हो, माझ्या नावाचा नाही तर का तर? मी म्हणलं आम्हाला भेटतात पैसे तर आमच्या तर नावाचा नाही लागत बाबा. नाही नाही, तसा नाही, माझ्या नावाचा लागेल उत्पन्नाचा दाखला. हो, कमी याचा बनवा ना. नाव कटले नाही पाहिजेत, पैसे भेटले पाहिजेत ना. हो, कमी याचाच बनवायला लागतो. हो ना, या बरं पटकन. मग थोडासा त्या डेरीगिरी गाडून द्याल, ते खूप करून टाकीन म्हणतो. आता जाऊ तर दे, तो काम पहिले करू दे, होत बसेल खूप ना काप. आणि तुम्ही वावरातून कधी आले तर? झाली का पोराखण पेरून? हो हो झाली, अर्धा तास झाला आलं तो वावरातून. बनव ना पटकन, ताट बनव ना आता. थांबा हो बापा, थोडासा आंघोळ करू द्या मला, मग बनवतो ताट. तुला वेळाच आहे शांता, एक काम कर, माझा ताट बनवून दे, मग तू आंघोळ बिंघोळ कर, मी घेईन मग लागला तर. हो, तशी करते मग. अरे जयपाल, गेला होता का मग दाखला आणायला ग्रामपंचायत मध्ये? भाऊजी गेलो होतो मी, पण खूप गर्दी होती तर मग काही थांबलो नाही. अरे तर बाबा, तो दाखला आवश्यक आहे ना, थांबला काऊन नाही तर थोडासा 1-2 तास. का भाऊजी 1-2 तास म्हणता? उद्या जोराचं पाणी आलं की नाही तर तुडी लावायला जमतील नाही. आता एक एक मिनिट मोठा महत्वाचा आहे भाऊजी. का बे, एकटन काम सांगितलं तर काम नाही करू शकत तू? तुम्हीच येऊन जा ना जी. लंबडीच्या पोटच्या नाही तर एक काम सांगितलं या साड्याला तर एक काम नाही करत. बस आपलाच फायदा पाहिजे बटा. यांना काय झालं बाबा, मोठ्या गुस्स्यात दिसून राहिले. अहो पिंकीचे बाबा, काय झालं? का काय झालं म्हणते? असे राहतात का तुझे भाऊ? असे राहतात का? एक काम नाही करू शकत? कायचे भाऊ होत बटे. अहो पण झालं का? तुझ्या भावाला जन्माचा दाखला काढायला सांगितलं होतं ग्रामपंचायत मध्ये जाऊन. तू एक काम नाही करू शकत तुझ्या भाऊ? का म्हणते तर? का म्हणते, नाही म्हणते का? त्याला वेळ नाही आहे खरा, वावरात त्याच्या तुडी लावायच्या आहेत तर म्हणते मला वेळ नाही आहे, तुम्हीच येऊन जा म्हणते. पाय ना पाय, तुझा भाऊ सक्का भाऊ असा म्हणते. एक साधा बहिणीचं काम नाही करू शकत तर भाऊ कोणता? अहो तर आता का करता? आता त्याचेही कामं आहेत ना, आता हे वावरा शेतातले कामं आले आहेत ना, तोही का करेल? तू त्याचीच घे साईड घेत जा, त्याचीच साईड घेत जा नेहमी. कोणते कामं केले नाही? कोणताही काम सांगितलं नाही जमा म्हणते, माझ्यानं म्हणते. लाडली बहन म्हणून मस्त सरकार एवढ्या योजना देऊन राहिल्या. बायाईच्या खात्यामध्ये 1500 रुपये महिन्याचे टाकणार आहे. आणि हा सक्का भाऊ पाय ना तुझा, एकट्यांचा दाखला आणायला नाही जाऊ शकत ग्रामपंचायत मध्ये. आम्ही कसा गेलो तर माझ्या बहिणीनं फोन केला तर मी कसा गेलो ग्रामपंचायत मध्ये? हे असे भाऊ राहतात का? जातो ना, जातो मी स्वतः जातो आता उद्या. बिलकुल घरी नाही जात त्याच्या. मला म्हणशील नको का घरी काऊन नाही गेला म्हणून? हट बाबा, तुम्ही दिमाग शांत करा पहिले. दिमाग शांत करा म्हणते? माझा दिमागच खराब झाला आहे आता. पाहून राहिलो मी त्याचा कौतिक खूप पाहून राहिलो. किती साड्या घेतल्या तुला? घेतलं का? 2 वर्ष झाला साडी नाही घेतल्या तुला. हो, नाही घेतलं तर का करता आता? का करता सांगा? तुम्ही घेऊन देता ना, झाला. मी घेऊन देतो म्हणजे का बहिणीचा अधिकार नाही आहे का? भाऊ साडी घेऊन देते दरवर्षी. ते काही नाही, तू हिस्सा घे, जागेचा हिस्सा घे म्हणजे त्याला समजेल. मग पाय कसं सरळ रस्त्यावर येते तर मग ऐकल पटपट पटपट. अरे बाबा जाऊ द्या ना, तो मूर्ख झाला म्हणून आपणही मूर्ख व्हायचा का? तू चुपचापच राह, तू बोलू नको जास्त आता. माझा पहिलेच दिमाग खराब झाला. काहीच करा तुम्ही. आता येल पाडून राहिली येई, तसा काही मी काही बोललो इला. अरे रमेश, काय झालं? कशाला चिल्लून राहिला? तिकडे आवाज येते ना तुझ्या. काही नाही आहे, काही नाही. का काही नाही म्हणून राहिला? आवाज येत होता आता तिकडे. कशाला भडकला होता कुंतावर? काही नाही आहे, असेच असेच सहजच. जाऊ दे, नाही सांगत तर. नाही आहे, तशी काही गोष्ट नाही आहे. ते तिच्या भावाला फोन केलं होतं मी, ते जन्माचा दाखला काढायसाठी नाही का. आता कालपासून फोन केलो
तर तो गेलाच नाही आणि गेलो म्हणते तर गर्दी होते म्हणते तर वापस आलो म्हणते. आणि वावरात काम आहेत, तुडी गिडी लावायची आहेत म्हणते, तर वावरात गेलो म्हणते. मी पहिलेच म्हणलो तो तिचा भाऊ काही ऐके नाही. हं? ऐकते का आजपर्यंत? कोणते सांगितलास तू तर ऐकला का तो? तूच चालली जा, उद्या चालली जा आणि आणून घे काढून. मारलास त्या कुंतावर भडकते बाबा. ते का करल आता? अरे ना रमेश, तू बाईचा आणलास का दाखला काढून? हो आई, आणलं ना. लवकर गेलो तर बरं झालं, आता खूप गर्दी आली तिथं. फोन करून सांगून दे ना मग, दाखला भेटला म्हणा, येऊन जा म्हणा घ्यासाठी. राहू दे ना ताई, आता मी दाखला आणायला जाईनच ना कुंताचा. तर जाता जाता देऊन देईन, सोडून देऊन देईन. हो तसा कर मग. माझ्या जन्माचा दाखला भेटावाचा नाही नाही का? माझ्या इथं भरला असतास फॉर्म. नाही नाही आई, तुझ्या नाही जमत. काऊन बापा, माझ्या काऊन नाही जमत? तुझी वय झाली नाही, 60 वर्षाच्या जास्त वय झाली तुझी आई. आणि तसाही असून ते महिन्याचे पैसे भेटतात ना तुला. हो तर ते महिन्याचे पैसे भेटतात म्हणून हे नाही भेटतील का? नाही नाही आई, कोणतीही एकाच योजनेचे पैसे भेटतील आई. असं आहे का? अन हो रे, हे गंगा तर गेली ना, हं? भरतो म्हणून. तिला इथं ते निराधारचे पैसे भेटतात ना. हो तर नाही जमत नाही, नाही जमत. त्या गंगू मावशीच्याही नाही जमत. तरी तर गेली बापा ते भरायसाठी. पटल नाही, मावशीचं नाव पटल. ज्यांना हे दुसऱ्या योजनेतून पैसे मिळतात त्यांना हे योजनेचा लाभ नाही आहे आई. रमेश, आजच चालली जा ना मग. 15 तारखेपर्यंतच भरायचे आहे म्हणतात ना. म्हणतात आई 15 तारखेपर्यंत, पण कुठं एवढ्या लोकांचे होतील का 15 तारखेपर्यंत? कमी लोक आहेत का? हो बापा, मी तर तोच म्हणतो. हं? आजची आता 2 तारीख आणि 15 तारखेपर्यंतच म्हणतात. होऊच नाही शकत ना. बघतो आई आता. पहिले जातो पटवारी ऑफिसमध्ये, उत्पन्नाचा दाखला आणायचा आहे ना. आणि मग चालली जातो, थांबून जाईन बाईच्या इथं. आणि उद्या मग जाईन तिकडे कुंताच्या जन्मतारखेचा दाखला आणायसाठी. हो हो तसंच कर. उद्या जाऊन कुंताच्या जन्मतारखेचा दाखला आणून घेतो. आणि मग पिंकीच्या ना कुंताच्या दोघीच्याही ते लाडली बहन योजनेचा फॉर्म भरून टाकतो. म्हणजे पिंकीला भेटतील का? हो आई, 21 वर्षाची झाली ना पिंकी, पिंकीलाही मिळतील. आई 21 वर्षापासून तर 60 वर्षापर्यंत वयोगटावाल्यांना भरता येते हा लाडली बहनाचा फॉर्म. असं का? चांगला आहे मग. चल जातो आई, मी पटवारी ऑफिसमध्ये जातो. हो हो जा बेटा. अरे शांताराम, कुठं चालला? मी चाललो ग्रामपंचायत मध्ये. पण हिरालाल, तू कुठून येऊन राहिला? तुझ्या पांटीला बंद आहे का आज? अरे बाबा, का करतेस? बंद ठेवा लागला. ठेवा लागला म्हणजे? अरे मी ग्रामपंचायत मधूनच येऊन राहिलो. त्या माझ्या बहिणीचा दाखला आणायचा होता जन्मतारखेचा, तर गेलो होतो. अरे बाबा, सकाळपासून फोनवर फोन येत होते तिचे. भाऊ जाना म्हणून. माणसाचा दिमाग खराब करून टाकला. का हिरालाल, याच्यात कायच्यात दिमाग खराब झाला? आता का झाला? तर दाखला आणायसाठी गेला तर दिमाग खराब होते का? अरे पण हो म्हणलं तरी फोनवर फोन करत होती. आता खाऊ का घडी खाऊ, वाली गोष्ट आहे. अरे तर बरोबर आहे ना, 15 तारखेपर्यंतच आहे म्हणतात फॉर्म भरायचा तो लाडली बहनाचा, म्हणून घाई करत असेल ते बाई. हो पण मी का म्हटलो, 12 वाजे जातो बाई, पांठेला बंद करतो ना मग. अरे तर काही सांगू नको, अशी भडकली बाबा माझ्यावरच. मग बंद करून जावं लागला. तर काहून भेटला नाही का आता जन्मतारखेचा दाखला? आणि दिसतही नाही ना तुझ्या हातात. तोच तर बाबा, आता पाय दुकान बंद करून गेलो मी जन्मतारखेच्या दाखल्यासाठी. भेटला नाही ना, काही नाही. थांबला नसेल, गर्दी असेल तर वापस आला असशील तू. अरे नाही शांताराम, नोंदणीच नाही आहे. त्या बाईच्याही नाही आहे नोंदणी, ना माझीही नाही आहे. ग्रामपंचायत मध्ये जन्माची नोंदणीच नाही केला आहेत मग आता. अरे रे रे रे, आली उपाधच आली आता. नाही तर काय, पहिलेचे लोक अडाणीच. जन्माची नोंदणी करून नाही ठेवला तर मग का? तसा काही नाही ना का, पहिले कसा तेवढा काही नव्हता जन्माचा दाखला. हा तो शाळेत अशीच नाव भरती होत होती, कुठे जन्माचा दाखला मागत होते. आता सगळं लागते म्हणून आता जन्माची नोंदणी विननी करतात. हो पण मग आता नाही भेटून राहिला तर आता कसा करावा माणसानं? अरे तर ते जन्माचा दाखला नाही आहे तर ते डोमेसियल जमते ना. डोमेसियल पाहिजे. आता तिची, माझ्या बहिणीची कुठे डोमेसियल असेल तर बनवा लागेल. आणि कोणतेही कागदपत्र बनवायला गेलं तर 15 दिवसात होतात का? आता 2 तारीख, 15 तारखेपर्यंत वेळ आहे. हो ना बाबा, मोठी बोंबच आहे मग तर. अरे काही सांगू नको, मोठा चेंगड आहे. त्या सेतूमध्येही चेंगड आहे आणि सगळ्या याच्यात चेंगड आहे, ग्रामपंचायतमध्येही चेंगड आहे. काही सांगू नको बाबा. मार एकावर एक लोक कुदून राहिले, माझा पाय म्हणून. पाय आत्ता नाही तर तो बाबू परते ऐकून नाही राहिले लोक. एकावर एक माझा पाय.
आता मी म्हणतो हे लाडली बहिणाचा योजना हे काढलं आणि सरकारनं, तर मग एवढी अटी कशाला पाहिजेत? आता कोणाचा जन्मतारखेचा दाखला भेटते का? आताच्या पोरीबारीचा भेटेल. पहिलेच्या ज्याची वय झाली आहे 50-50, 40-40, त्याच्या कुठे भेटणार आहे? ते पहिलेचे लोक येडानीच बटे, नोंदणी नाही करत होते ना, काही नाही. डझन भर पैदा करत वाटलेस. अरे ताईचा फोन आला. हा बोला दादा ताई. आता तुम्हालाच फोन लागणार होती, हातातच मोबाईल पकडली होती मी. असेच म्हणता वहिनी, कधी फोन करते ना असेच म्हणता, फोन लावणार होती लावत तर नाही. नाही नाही राधाताई तसं नाही, आता ना खरंच लावणार होती, हातातच मोबाईल पकडली तसाच तुमच्या फोन आला. का सुरू आहे वहिनी? काही नाही, आता चहा वगैरे झाला, आता स्वयंपाक करते आता. ताई सांगू का, काल गेले होते तुमचे भाऊ ग्रामपंचायत मध्ये, थांबले बापा तिथं 1-1.5 तास थांबली. लोकांचा ना असा घोडकाच होत होता, मनमाना असं ओरडूनच उठत खरा. मला पाहिजे पहिले म्हणून असं जन्मतारखेच्या दाखल्यासाठी काही सांगा नको, असे एकावर एक असे कुदत होते खरं, असे म्हणजे पेलतच नव्हते म्हणत. आणि कोणाकोणाच्या जन्माची तर नोंदणी नाही खरं तिथं. आता हे 1980 पासून इकडेचे भेटत होते खरं नाव, पण त्याच्या आधीचे भेटतच नव्हते खरं, नोंदणीच नाही केली. आता मग त्या ग्रामसेवकाचा दिमाग खराब झाला आणि चपरासीचाही दिमाग खराब झाला, बंद केला खरं ग्रामपंचायत. तर मग आले तुमचे भाऊ वापस. यायनं म्हणलं सांगून देशील म्हणून कालच लावतो म्हणलं सायंकाळी मग फोन. तर मग सायंकाळपर्यंत मी ते खूप काटीच करत राहिली, वेळच नाही भेटली. तर आता उठली बापा, चहा पाणी झाला, म्हणलं पहिले फोन लावून सांगून देते ताईंना. आता आज जातील तुमचे भाऊ, आज आता लवकर जाईन म्हणत होते. नाही वहिनी आता काही गरज नाही. काहून तर आता ताई नाराज झाल्या का? आज आणतील ना? नाही बापा, नाराजची काही गोष्ट नाही, आता नाही लागत वहिनी. काय म्हणता, जन्मतारखेचा दाखला लागत नाही का आता? नाही वहिनी नाही लागत, आता नवीन अपडेट आला वहिनी, आता जन्मतारखेचा दाखला नाही लागत. मग का लागते तर वहिनी? मी व्हॉट्सअपवर पाठवतो ना, पाठवतो पाहून घ्या. ठीक आहे ताई, तसे करा मग, पाठवा. अहो सोनूचे बाबा. काय झालं शांता, कशाला आवाज देऊन राहिली? अहो राधाताईचा फोन आला होता. अरे ते शांता सांगितली नाही का आज जातात म्हणून दाखला आणायसाठी? अहो सांगितली ना मी, पण ना आता दाखला आणायची काही गरज नाही आहे, दाखला नाही लागत आहे खरं. हो का म्हणते, दाखला लागत नाही तर का आई पण? बघा हे राधाताईनं व्हॉट्सअपवर पाठवला काहीतरी. काय तर वाच ना. अरे वा बढिया. हो इथं लिहिलं आहे, जे 1 जुलै पासून 15 जुलै पर्यंत होती ना मुदत फॉर्म भरण्याची, ते आता वाढवली आहे. अरे वा, किती तारखेपर्यंत जमते भरायला बघ? 31 ऑगस्ट पर्यंत जमते, 2 महिने. अरे वा, चांगला आहे मग. आणि जन्माचा दाखला? हो थांबा ना, वाचून राहिली ना. बघा, जन्माचा दाखला नसेल तर त्याच्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, नाहीतर मग मतदान कार्ड, नाहीतर मग शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी, यापैकी कोणताही एक चालते. असं का? म्हणजे राशन कार्ड, मतदान कार्ड किंवा टीसी किंवा जन्माचा दाखला यापैकी एक पाहिजे, असं आहे इथं लिहिला. हा बरं आहे बाबा, नाही तर सगळा चेंगडच झाला होता. अहो इथं लिहिलं आहे, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष होते, त्याऐवजी आता 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे. असा म्हणजे 60 वर्षापर्यंत होतात, आता 65 वर्ष केला नाही? हो, आणि इथं अजून लिहिलं आहे की जसं आता 1 तारखेपासून तर 31 ऑगस्ट पर्यंत आहे मुदत हे फॉर्म भरायची, नाही का? पण तुम्ही कधी भरले फॉर्म तरी तुम्हाला 1 तारखेपासूनच 1 जुलैपासूनच म्हणजे 1500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल, असं इथं लिहिलं आहे. म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्येही भरला तरी 1 जुलैपासूनच जमा होईल अकाउंटमध्ये पैसा, नाही? चांगला आहे. तुमच्याला काही झंझटच नाही आहे आता तर. तरी पण उत्पन्नाचा दाखला लागेल ना? हो थांबा, इथं लिहिलं आहे उत्पन्नाचा दाखलाविषयी लिहिलं आहे, थांबा. जर ज्यांच्या कुणाकडे पिवळा आणि केसरी रंगाचा राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला जोडण्याची काही आवश्यकता नाही आहे. अरे जमला म्हणतात, तुझ्या वहिनीचं काम बिघडलं. काऊन? अरे 5 एकराच्या जास्त नाही पाहिजे म्हणतात ना शेती. त्यांची तर किती 6 एकर आहे शेती त्यांच्या नावावर. हो तो पण लिहिला आहे ना, 5 एकरापेक्षा जास्त शेती असेल तरी लाभ मिळेल म्हणून. फक्त उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखापर्यंत पाहिजे असा आहे. आणि त्यांच्याकडे तर तो केसरी रंगाचा राशन कार्ड आहे, जमते मग त्यांच्याही. सांगून दे, फोन करून सांगून दे. हो फोनही करतो आणि सोनूला हा पाठव म्हणतो त्यांच्या मोबाईलवर. ते शांता ना, हा रमेश जाणार होता सासूरवाडीला आपल्या, त्याचा जन्माचा दाखला आणायसाठी. लावतो त्याला फोन, लावतो, तू आपल्या भावाला फोन लावून टाक. हो लावा.
हो चिकूचे बाबा, झाला का काम? झाला का मुख्यमंत्री लाडली बहनाचा फॉर्म भरून झाला? अरे कुठं नाही झाला ना. बाबा तुम्ही तर गेले होते ना शेतूमध्ये फॉर्म भरायसाठी. अरे गेलो होतो पण तो सर्व्हर डाऊन आहे ना. सर्व्हर डाऊन आहे, सुरूच नाही होत आहे. कायचा सर्व्हर डाऊन आहे जी? तो तुला नाही समजत. तो फॉर्म भरतात ना ते लिंक ओपन नाही होत, ते सुरू नाही होऊन राहिली. तर 2 दिवस काही सुरू होणार नाही म्हणत आहेत. हट बापा, आता लपलप कशाला करून राहिली? तर आता 2 दिवसाच्या नंतर होईल फॉर्म भरून. तूही ना. नाही नाही, मी कशाला लपलप करते? ते एकटीचाच नाही होऊन राहिला का? सगळ्या जणांचं नाही होऊन राहिला. हो का? झाला कोणाचा? कोणाचेच नाही होऊन राहिले, सगळे वापस गेले. तुम्हाला बायांना ना मोठा हे राहते. तुला असं वाटत असेल आता माझ्या खात्यावर पैसे जमा होतात का कधी होतात? अहो तसा नाही, फॉर्म भरून झाला टेन्शनच्या दूर. कामं आहेत ना मग दुसरे कामं. मग दुसऱ्या कामाकडे काही लक्ष नाही राहत. लाडली बहनाचा फॉर्म भरायचा आहे, लाडली बहनाचा फॉर्म भरायचा आहे. 3 दिवस झाले हाच काम सुरू आहे. पहिल्या दिवशी तर बापा मनमाना गोंधळच झाला. जन्माचा दाखला पाहिजे म्हणला तर काही सांगाच नको. फार लोकांची धावपळ सुरू झाली होती. आणि कोणाकोणाची तर जन्माची नोंदणीच नव्हती बापा ग्रामपंचायत मध्ये. आता असं येऊन राहिली तुला? नाही नाही तर का, जन्माची नोंदणी करून नाही ठेवत होते आधीचे लोक. मग पहिले कुठं एवढा होता? होता का पहिले? कुठं मागत होते का जन्माचा दाखला बिकला? काही नाही मागत होते. आता सगळं नवीन नवीन निघालं आहे. हे योजना तर ते योजना, काही सांगू नका. अरे ते सोड, पहिले नाव भरती करत ना तर जन्माचा दाखलाही नव्हते मागत मास्तर लोक. अशीच नाव भरती करून घेत होते. मग चल जाऊ दे, आता टेन्शन घेऊ नको. आता सर्व्हर डाऊन आहे, मग चालू झाला का मग भरून टाकू फॉर्म. मी कशाला टेन्शन घेतो बाबा? मी नाही घेत टेन्शन. आता सगळे डॉक्युमेंट्स रेडीच आहेत. जाणे शेतूमध्ये आणि देणे, बस एवढंच काम राहिलं. हो ना, विचारलं का किती रुपये घेते? तर 100 रुपये घेतात का 200 रुपये घेतात? तर आता मला का माहित, घेईल 100 रुपये. आता फॉर्मच भरून देईल तर घेईल नाही का 100 रुपये? हो तो पण आहे म्हणा. फुकटात कोणी करून देणार आहेत का? हो काही म्हणा, शेतूवाल्यांची मस्त कमाई होते नाही का? अशी बयाड बायको आहे तू, मस्त कमाई होते म्हणते. त्यांना नाही बसवून राहावं लागत का दिवसभर? काम नाही करावं लागत का? कोणी 2 पैसे भेटतील म्हणूनच बसले आहेत ना. बयाड सारख्या गोष्टी करते. हो तर तुम्ही तर 2 वाजेपासून गेले होते ना, मग बंद होता तर आतापर्यंत का केलं? आता तर सायंकाळचे 4 वाजले बाबा. चौकात लोक होते तर मी थांबलो, बसलो, गोष्टी सुरू होत्या याच्यात. आता घरी येऊन का केलो असतो? काही स्वयंपाक करायचा आहे का मला? लिहिता जिकडे तिकडे लाडली बहन योजनेच्या चर्चा सुरू आहेत. म्हणजे कसे हो? म्हणजे अरे का करते कोणी लोक कसे ना, कोणी लोक कसे म्हणतात. आता कोणी म्हणतात एवढ्या जनतेला का महिन्याचे 1500 रुपये देईल का म्हणतात सरकार. योजनाच काढला तर सरकार देईल नाही तर का? आणि त्याच्यातही का सगळ्यांना मिळणार आहे का? 21 वर्षापासून तर 65 वर्षापर्यंत आहे त्यांनाच मिळणार आहे ना. आणि त्याच्यातही ज्याच्या घरी 4 व्हीलर आहे त्यांना नाही मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या बायकांना नाही मिळणार आहे. जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या बायकांना नाही मिळणार आहे. अरे लोकांच्या काही सांगू नको. असेही म्हणतात साल 6 महिने देईल आणि मग देणार नाही असेही म्हणतात. हो जाऊ द्या, जेवढे दिवस देईल तेवढे दिवस का करायचं आहे? फॉर्म भरायला काही पैसे लागून राहिले का? लागतील 50-100 रुपये. अजून काय? कोणतीही सरकारची योजना आली तर त्याचा लाभ घ्यावा माणसानं. त्या उलट्या सुलट्या गोष्टी ऐकावा नाही. हो हो, हे बरोबर म्हणली तू. शांताबाई, झाला का तुमच्या लाडली बहीण योजनेचा फॉर्म भरून? नाही ना, नाही झाला सरपंच. काही ते काहीतरी सर्व्हर डाऊन आहे म्हणतात तर फॉर्म होत नाही आहेत ना भरून. हो हो, एक खुशखबर आहे तेच सांगायला आले मी. कशाची खुशखबर? हे जे योजना आहे ना लाडली बहीण योजना, या योजनेचा फॉर्म आपण घर बसल्या भरू शकतो शांताबाई, मोबाईलवरती. कसं काय भरू शकतो? अरे राज्य सरकारचा ॲप आहे नारी शक्ती दूत असा ह्या ॲपचं नाव आहे. हा मोबाईलवरती प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून आपण घरीच फॉर्म भरू शकतो. असं का? मोबाईलवरूनच का? हो हो, तुमच्या घरच्या विषयाला आहे ना तो भरून देऊ शकते. पण आता 2 दिवसाच्या नंतर सुरू होईल. ॲपमध्ये उत्पन्न आणि रहिवासी दाखल्याचा कॉलम सुरू होणार आहे. म्हणून आता 2 दिवसाच्या नंतर तो सुरू होणार आहे. म्हणून तुम्ही 2 दिवसाच्या नंतर तो ॲप डाउनलोड करून आपण घरीच फॉर्म भरू शकतो. सेतू कार्यालयामध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. आपण तो काम घरीच करू शकतो आपल्या. अरे वा सरपंच ताई, मस्त माहिती दिली ना तुम्ही. तर मंडळींनो, तुम्ही ऐकले ना सरपंच ताईंनी काय सांगितलं? तर मग आता धावपळ करू नका. लाडली बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही स्वतः आपल्या घरी भरू शकता. तुमच्या घरी शिकलेले मुलं असतील
ते मुलं ॲप डाउनलोड करून प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत असा त्या ॲपचं नाव आहे, तो डाउनलोड करून ते स्वतः भरू शकतात. म्हणून तुम्ही इकडे तिकडे धावपळ करू नका. चला, तर मला जेवढी माहिती होती तेवढी मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली ह्या व्हिडिओद्वारे. तर मग ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण ज्या पण आपल्या बहिणी आहेत त्या सगळ्या गोंधळमध्ये आहेत. कुठं भरायचं, कसं भरायचं, का भरायचं, कोणते फॉर्म लागतात, का लागतात. तर आता पण कोणाकोणाला बरोबर माहिती नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.